मित्रांनो, जर आईच्या आशीर्वादावर प्रेम असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ती एक वेडी आणि सुंदर मुलगी होती. पावसाळ्याचे दिवस होते, रात्रीची वेळ होती आणि पाऊस पडत होता. भीती मुले ती वेडी मुलगी माझ्या मिठीत विसावली. त्या वेड्या मुलीने मला घट्ट मिठी मारली होती. त्या पावसामध्ये माझ्या अंगाला अगदी घट्ट चिकटली होती आणि त्यामुळे माझी नियत खराब होऊ लागली. ती मुलगी मानसिकदृष्ट्या वेडी होती आणि मी तिच्यासोबत जे केलं त्यावरती शांतपणे मी गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून माझ्या घराच्या दिशेने चाललो होतो. त्यावेळेला रात्रीचे 1 वाजले होते आणि अशामध्ये तो रस्ता पूर्ण रिकामा होता. मी अगदी वेगानेच माझी गाडी चालवत होतो. मला कोणत्याच गोष्टीची शुद्ध नव्हती. मी माझ्यामध्येच गुंगगाणं गुणगुणत जात होतो की अचानक मला एक मुलगी हात हलवत रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवताना दिसली. मी हैराण झालो की इतक्या रात्री कोण आहे जी मला असा हात हलवून थांबवत आहे रात्री वाजता सुनसान रोडवर. त्या मुलीचं काय काम होतं? नक्कीच ती मुलगी एखाद्या अडचणीत असेल किंवा काहीतरी मोठी गडबड होणार होती. मला थोडी भीती देखील वाटत होती, कारण नेहमीच असे अपघात होतात. एखाद्या सुनसान रस्त्यावर गाडीला थांबवून आतील माणसाला लुटलं जात होतं आणि अशा कामांमध्ये भरपूर वेळेला मुलींचाच वापर केला जात होता, कारण की मुलींना पाहून पुरुष नेहमीच कमजोर होतात आणि स्वतःची गाडी थांबवून तिला लिफ्ट देण्याचा प्रयत्न करतात. जसं त्या मुलीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली जाते, आसपास लपलेले मुलीचे साथीदार लगेचच बाहेर येतात आणि ते त्या गाडीवाल्याला लुटतात. गाडीच्या प्रकाशामध्ये त्या मुलीच्या दुधासारखा पांढरा रंग अगदी चमकत होता. कालेब्रीत लांब सडक केसचे त्यावेळेला मोके सोडले होते, ते हवेमुळे इकडे तिकडे विस्कटले होते. मी माझी गाडी लगेचच थांबवली आणि बाहेर आलो तेव्हा ती मुलगी धावतच माझ्या जवळ आली. तिच्या माझ्या जवळ येण्याचा जो अंदाज होता यामुळे मला समजलं होतं की ती मुलगी दिसायला तर खूप सुंदर होती, परंतु वेडी आहे. माझा हात पकडून बोलू लागली, दादा मला माझ्या घरी सोडा, बघा ना किती अंधार झाला आहे आणि मला अंधाराची खूप भीती वाटते. मला माझ्या घरचा रस्ता आठवत नाही, प्लीज दादा मला माझ्या घरी सोडा. तिने माझा हात पकडला होता ज्यामुळे माझ्या शरीरात एक जोरदार करंट केला होता. मी माझे भान तर त्या मुलीला पाहून अगदीच हरवून बसलो होतो. माझी नजर तिच्यावर गेली तेव्हा ती नजर तिच्यावरून बाजूला करणं अगदीच विसरून गेलो होतो. अशी सुंदर मुलगी परंतु वेडी होती आणि सोबतच त्या सुनसान रस्त्यावर एकटीच फिरत होती. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे लाल लाल होते. एका क्षणासाठी मला वाटलं का नाही त्या मुलीच्या गुलाबी गालांना स्पर्श करावा, परंतु माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती. जेव्हा मी त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा माझ्याकडे अगदी आशेच्या नजरेने पाहत होती. ती सारखं माझ्याकडे विनंती करत होती की मला माझ्या घरी सोडा, बघा ना येथे अंधार झाला आहे. अशामध्ये मला असंभर रस्त्यात त्या मुलीला सोडणं योग्य वाटत नव्हतं, परंतु जर मी त्या मुलीला लिफ्ट दिली असती तर नक्कीच मी तिच्यामध्ये वाहवत गेलो असतो. मी नक्कीच तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं असतं, कारण की माझं मन माझ्या नियंत्रणात नव्हतं. माझं मन बेईमानी करण्यासाठी मला उकसत होतं. मी लगेचच स्वतःला सावरलो आणि नकाराती मान हलवून तिथून जाण्यासाठी माझ्या गाडीत बसू लागलो, कारण की मला समजलं होतं की माझी नियत तिच्यावर खराब झाली आहे आणि जर मी तिच्यासोबत अजून थोडा वेळ थांबलो असतो तर नक्कीच काहीतरी तिच्यासोबत केलं असतं आणि माझे संस्कार मला हे सर्व करण्याची परवानगी देत नव्हते. परंतु अजून मी गाडीत बसलो देखील नव्हतो की द्रोण कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला होता. भीतीमुळे त्या मुलीने मला अगदीच मिठी मारली आणि रडत बोलू लागली, प्लीज दादा मला माझ्या घरी सोडा. माझी आई टेन्शनमध्ये असेल. तिच्या डोळ्यांमध्ये भीतीमुळे अश्रू संपू लागले होते. तिचा आवाज देखील रडण्यामुळे जड झाला होता. त्यावेळेला ती इतक्या निरागसपणे बोलत होती की मला तिच्यावर अचानक प्रेम वाटू लागलं. मी तिला स्वतःपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती भीतीमुळे मला चिकटलेलीच होती. आता मी स्वतःवर अजून नियंत्रण मिळवू शकत नव्हतो. माझी पकड त्या मुलीच्या कमरेवर घट्ट होत गेली. अचानक माझे ओठीच्या गालावर गेले. मी माझ्या प्रेमाचा छाप सोडलं होतं. माझी पकड अधिकाधिक घट्ट होत चालली होती. झालं की मी त्या सुंदर मुलीला माझ्या आतमध्ये सामावून घ्यावं, परंतु ती माझ्यापासून स्वतःची सुटका काढायचा प्रयत्न करत होती आणि या वेळेला मी तिला सोडलं होतं, परंतु मी तिच्या गालांना माझ्या दोन्ही हातांमध्ये घेऊन तिचं नाव विचारलं होतं. मी विचारलं, तुझं नाव काय आहे? तू कुठे राहतेस? मला हे तर सांग, तेव्हाच तर मी तुला तुझ्या घरी नेऊ शकतो. माझं बोलणं ऐकून ती बोलू लागली, माझं नाव तर माझ्या आईने ठेवलं आहे. माझं नाव रुपाली आहे. तुमचं नाव काय आहे? ती फक्त दिसायलाच नाही तर बोलण्यामध्ये देखील अगदीच निरागस होती. तिची बुद्धी अगदीच लहान मुलाप्रमाणे होती, त्यामुळेच ती लहान मुलांसारखं वागत होती. मी तर हैराण होतो की इतकी सुंदर मुलगी इतक्या रात्री ते काय करत होती. मी म्हणालो, तुझं नाव तर खूपच चांगलं आहे, अगदी तुझ्याप्रमाणेच. मी तिला तिच्या घराचा पत्ता विचारला तेव्हा तिने तिच्या नगमधून काहीतरी काढून माझ्या हातावर ठेवलं. मी पाहिलं तेव्हा एका चिठ्ठीवर घराचा ॲड्रेस होता, सोबतच ही विनंती केली होती
की जर तुम्हाला रस्त्यामध्ये ही मुलगी कुठे सापडली तर देवासाठी तिला घरापर्यंत पोहोचवा. तुमची खूप कृपा होईल. नक्कीच ही चिठ्ठी तिच्या घरातल्या लोकांनीच तिच्या बॅगमध्ये टाकली असेल. कदाचित ती मुलगी या आधी देखील खूप वेळा अशी हरवली असेल. त्यामुळे तिच्या बॅगमध्ये तिच्या घरातल्यांनी ही चिठ्ठी टाकली होती, जेणेकरून कोणीतरी तिच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. तिचं घर काहीच अंतरावर होतं. मी काही विचार करून तिला लिफ्ट दिली, परंतु माझी ही सर्वात मोठी चूक सिद्ध झाली होती, कारण की जसा ती गाडीत बसली होती त्याआधीच हवेमुळे तिची ओढणी उडून लांब पडली होती. ती बिना ओढणीनेच माझ्या गाडीमध्ये बसली होती. तिचं सुंदर शरीर सारखं सारखं माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. पिक कोणीही अगदीच मजबूत कॅरेक्टरचा माणूस नव्हतो असं बोलायला पाहिजे की सुंदर मुली माझी कमजोरी होती. याच्या आधी देखील मी कित्येक मुलींसोबत मैत्री केली होती आणि ती मैत्री प्रत्येक सीमा पार करत होती. एका मुलीसोबत संबंध मी त्या मुलीच्या परवानगीनेच ठेवायचो, परंतु ही पहिली मुलगी होती जिच्यासोबत मी तिच्या परवानगीशिवायच माझं मन सारखं सारखं बेम्याने करायला मला उकसावत होतं. ती गाडीमध्ये बसली होती. स्वतःची नख छावत ती इकडे तिकडे खिडकीमधून पाहत होती. कदाचित ती त्या वेळेला खूप जास्त घाबरली होती. माझं मन सारखं सारखं सांगत होतं की ही सुंदर चूक करायलाच पाहिजे. मी शांतपणे गाडी चालवत होतो तर ती सारखं सारखं मला काही ना काही सांगतच होती. तर माझी नजर तिच्या शरीराच्या आरपार जात होती आणि तिला या गोष्टीची अजिबातच जाणीव नव्हती. माझ्या हाती राक्षस जागा झाला होता. मी अचानक गाडीला एका सुनसान जागेवर थांबवलं. ती बोलू लागली, दादा तुम्ही गाडी इथे का थांबवली? इथे तर कुठेच आसपास माझं घर दिसत नाही. मी म्हणालो, थोड्या वेळातच आपण घरी जाऊ. असं बोलून मी गाडीच्या मागच्या सीटवर आलो होतो. हळूहळू मी तिच्या जवळ गेलो आणि पाहता पाहता मी तिच्यावर पूर्णपणे हावी झालो होतो. सुरुवातीला तर तिला काही समजलं नाही, परंतु जेव्हा मी प्रमाणाच्या बाहेर तिच्या जवळ गेलो तेव्हा ती अगदी थरथरू लागली. रडत राहिली, किंचाळत राहिली, माझ्यापासून सुटका मिळवण्याचा प्रत्येक प्रयत्न करत राहिली, परंतु मी तिला अशा प्रकारे पकडलं होतं ज्यामुळे ती माझ्यापासून सुटका मिळवू शकत नव्हती. ती सारखं सारखं एकच बोलत होती, दादा मला सोड, मला वेदना होत आहेत, मला सहन होतं नाही, मला माझ्या आईजवळ जायचं आहे. परंतु मी तिला सोडण्यासाठी लिफ्ट दिली नव्हती. मी तर तिच्यासोबत दुसरंच काहीतरी करू इच्छित होतो आणि पाहता पाहता मी तिच्यासोबत ते सर्व काही केलं ज्याबद्दल कदाचित मी विचार देखील केला नव्हता. याआधी मी कधीच मुलीच्या परवानगीशिवाय तिच्यासोबत काहीच केलं नव्हतं, परंतु आज आयुष्यात पहिल्यांदाच हे असं केलं होतं. राक्षस माझ्यावर पूर्णपणे हवी झाला होता. थोड्या वेळानंतर ते मी त्या मुलीला थोड्या अंतरावर जाऊन सोडलं होतं, परंतु या गोष्टीची काळजी घेतली होती की तिला तिच्या घराच्या जवळच सोडलं होतं. तिला गाडीतून खाली उतरवून मी लगेचच माझी गाडी काढली आणि माझ्या घराकडे आलो होतो. परंतु माहीत नाही का माझ्यामध्ये एक बेचैनी भरली होती. आज जे काही मी केलं होतं ते सगळं करण्यासाठी माझे संस्कार मला परवानगी देत नव्हते. आतल्या आत मला लाज मारत होती. ती वेडी मुलगी माझ्या वासनेची शिकार झाली होती. त्या मुलीसोबत घालवलेल्या क्षणांची नशा अजूनही माझ्यावर होती, जी नशा माझ्या हातून संपण्याचा मी प्रत्येक प्रयत्न करत होतो. घरी आलो तेव्हा माझी आई मला माझी वाट पाहताना दिसते बसली होती. ती खूप जास्त टेन्शनमध्ये होती. बोलू लागली, भावेश इतकं लेट कसं काय झालं? तुला याआधी तुला यायला जास्तीत जास्त 10 वाजायचे, परंतु आज तर 2 वाजता परत आला आहेस. आईचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांसमोर त्या मुलीचं सुंदर शरीर आलं होतं, परंतु मी लगेचच तो विचार झटकून टाकला आणि आईच्या समोर ही गोष्ट अजिबातच दाखवली नाही की मी या वेळेला कुठून आलो आहे. जर माझ्या आईला याबद्दल थोडी जरी शंका आली असती तर एकतर माझ्या आईने स्वतःचा जीव दिला असता, नाही तर माझ्याच जीव घेतला असता. माझ्या आईने कधीच माझ्यावर असे संस्कार केले नव्हते, परंतु माहीत नाही का आज मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो. माझ्या आईला तिच्या संस्कारांवर खूप जास्त विश्वास होता. आईच्या नजरेत मी खूपच सभ्य मुलगा होतो. तिला माझ्यावर खूपच अभिमान होता. मी लगेचच माझ्या आईपासून माझी नजर चोरू लागलो. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या आईला समजावून की आज मी एका मुलीची इज्जत खराब केली आहे आणि देवाने मला देखील स्वतःला 2 बहिणी दिल्या होत्या. माझी आई एखाद्या मुलीसोबत केल्या जाणाऱ्या आता अगदीच विरोधात होती. आई बोलू लागली, ठीक आहे, एक काम कर, फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करते. परंतु माहीत नाही का जेवणाचं माझं मंच करत नव्हतं. मी आईला सांगितलं, मी बाहेरून खाऊन आलो आहे, तू जाऊन झोप. मी माझ्या खोलीत आलो होतो. माझी अवस्था खूपच विचित्र झाली होती. प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर रुपाली येत होती.
तिच्या वेदनेचे सुस्कारे मला ऐकू येत होते. जसम तसम करून मला झोप लागली होती, परंतु काही वेळातच माझे डोळे उघडले. मी सारखं त्याच मुलीबद्दल विचार करत होतो. माहीत नाही ती तिच्या घरी पोहोचली असेल की नाही, इतर कोणीतरी माझ्याप्रमाणे तिच्यावर अत्याचार तर केला नसेल ना. मला एका विचित्र विचाराने घेरलं होतं. ती रात्र माझ्यासाठी खूपच त्रासदायक होती. रात्रीच्या शेवटच्या क्षणांमध्ये मी खूपच बेचैनीने उठलो होतो. मी लगेचच माझी गाडी काढली आणि पुन्हा परत त्याच रस्त्याकडे गेलो जिथे मी त्या मुलीला सोडलं होतं. माझं मन विचित्र कोंडीत सापडलं होतं. मला माहीत होतं, जर मला तिथे कोणी त्या मुलीसोबत पाहिलं तर त्याच्या नभतम होईल. माझं सगळं गुपित बाहेर पडलं असतं आणि सगळा आरोप माझ्यावरच आला असता. परंतु मला त्या वेळेला कोणत्याच गोष्टीची पर्वा नव्हती आणि नाही कसली भीती होती. मला सारखं त्या मुलीचा निराकार चेहरा आठवत होता. मला तर त्या वेड्या मुलीचा विचार होता. मी लगेचच त्या रस्त्यावर पोहोचलो होतो, परंतु तिथे पोहोचल्यानंतर माझं हृदय बंद पडलं होतं, कारण की ती मुलगी तिथे हजरच नव्हती. मी इकडे तिकडे तिला शोधलं, परंतु ती मला सापडली नाही. एकदमच माझ्या मनामध्ये विचार आला, कदाचित तिच्या घरातले तिला घेऊन गेले असतील. परंतु दुसरा विचार हा देखील आला की रात्रीच्या या वेळेला तिच्या घरातले तिच्या जवळ पोहोचले नसतील तर, आणि माझ्यासारखाच कोणीतरी राक्षस त्या मुलीजवळ पोहोचला असेल तर, अजून कोणी त्या मुलीला त्याच्या वासनेचा शिकार तर बनवला नसेल ना, कोणी तिला त्याच्यासोबत घेऊन तर केला नसेल ना. त्या मुलीचं काय झालं असेल हा विचारच माझा जीव घेण्यासाठी पुरेसा होता. माझं कर्तव्य होतं की मी त्या मुलीला तिच्या घरापर्यंत अगदी इज्जतीने पोहोचून यावं, परंतु मी असं केलं नव्हतं. उलट त्या निरागस मुलीच्या इज्जतीचे धिंडवडे काढले होते. मी तिच्याकडून तिचा निरागसपणा हिसकावून घेतला होता. मी अगदी जड पावलाने माझ्या घरी आलो होतो. सकाळपर्यंत मी जागाच राहिलो, कारण की मला अजिबात झोप येत नव्हती आणि ऑफिसच्या वेळेमध्ये देखील मी अगदी शांत होतो. माझ्या आईने माझ्यासमोर नाश्ता ठेवला तेव्हा मी शांतपणे तो नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघालो. मनामध्ये एक विचित्र लाज होती. मला असं नको करायला पाहिजे होतं. मी माझ्या वासनेच्या आहारी जाऊन हे चुकीचं पाऊल उचललं होतं, परंतु माझं मन मला आतल्या आत खूपच वाईट साईड बोलत होतं. माझ्या ऑफिस कॉलेजला देखील माझा तो उदासपणा दिसला होता. त्याने मला कितीतरी वेळा विचारलं होतं, अरे यार, सगळं ठीक तर आहे ना? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना? मी अगदीच मनमोकल्या स्वभावाचा, हसात्मक स्वभावाचा माणूस होतो. प्रत्येकासोबत अगदीच लगेच जवली साधायचो आणि मग ऑफिसमध्ये जाताच पूर्ण ऑफिस अगदी डोक्यावर घ्यायचो. बॉस देखील माझ्यावर खूप खुश असायचे. माझ्याकडून जर थोडी बहुत चूक झाली तर मला लगेच माफ करायचे, कारण की त्यांचा मी आवडीचा एम्प्लॉय होतो. माझ्या मुले ऑफिसमधील इतर लोक देखील नेहमी हसत असायचे. परंतु आज मला शांत पाहून सर्व लोक हैराण झाले होते. मी पूर्ण दिवस कुणासोबत काहीच बोललो नाही, कारण की माझं मनच करत नव्हतं कुणासोबत बोलावं. लाजेने मला असं घेरलं होतं की मी काहीच बोलू शकत नव्हतो. ऑफिसवरून सुटल्यावर मी घरी आलो होतो. माझी आई देखील मला सारखं हेच विचारत होती, भावेश, सगळं ठीक तर आहे ना? आणि आज तू पुन्हा एकदा ऑफिसवरून उशिरा का आला आहेस? काल देखील उशिरा आला होतास आणि आज देखील इतका उशीर केला आहे ऑफिसवरून. तर मी 5 वाजता सुटलो होतो, परंतु मला माझ्या घरी जाण्याची हिंमतच होत नव्हती, कारण की घरी माझ्या डोळ्यांसमोर सारखा माझ्या बहिणींचा चेहरा येत होता. ती वेडी मुलगी देखील कोणाची तरी बहीण होती, कोणाची तरी मुलगी होती. मला असं नको करायला पाहिजे होतं. मी पार्कमध्ये जाऊन बसलो होतो. माहीत नाही कितीतरी वेळ फक्त डोक्याला हात लावून बसलो होतो. येडायला जाणारे लोक मला अगदी वाखून पाहत होते. शेवटी मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या आईचा हक्क होता की ती मला प्रश्न विचारणारच. मी आईकडे एक नजर टाकली आणि शांतपणे माझ्या खोलीत गेलो. अचानकच मी रडू लागलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी एक असा गुन्हा केला होता ज्याची कोणतीच माफी नव्हती. माझी गर्लफ्रेंड निशा हिचा देखील खूप वेळा फोन आला होता, परंतु मी तिचा फोन रिसीव्ह केला नव्हता. माझ्या डोक्यासारखे रुपालीचे विचार चालू होते. किती निरागस मुलगी होती, मला दादा म्हणून हाक मारत होती आणि मी काय केलं तिचीच अब्रू लुटली. कसम किंचाळून ओरडत माझ्या पुढे हात जोडून विनंती करत होती की दादा मला सोड, परंतु मी तिचं काहीच ऐकलं नाही. मी इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकत होतो? मला माहीत नाही की माझ्या आतमध्ये इतकी वासना कशी भरली होती की ज्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. माझी गर्लफ्रेंड माझ्या एका इशाऱ्यावर माझ्यासोबत कुठेही येण्यासाठी तयार असायची. मग मी याच मुलीकडून माझी भूक का भागवली होती. माझ्यावर राक्षस का हवी झाला होता. मी माझ्या केसांना माझ्या मुठीत पकडून होतो
आणि स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कोणत्याही किमतीत मला स्वतःला समजावता येत नव्हतं या गोष्टीला. 2 दिवस निघून गेले, परंतु त्या 2 दिवसात माझी अवस्था खूपच खराब झाली होती. कदाचित हीच माझी शिक्षा होती की पूर्ण रात्र फक्त जागूनच घालवाव्यात. वेळेचं काम आहे निघून जाणं, आणि वेळ तिच्या वेगाने निघून जात होती. परंतु अजूनही माझ्या डोक्यातून रुपाली नावाची मुलगी जातच नव्हती. मी रोज रात्री त्या रोडवर नक्की जातो जिथे तिला मी सोडलं होतं. माहीत नाही का माझं मन करायचं एकदा मी त्या मुलीला पाहावं, माझ्या डोळ्यांनी समाधान करावं की ती मुलगी आता ठीक आहे, परंतु नाही ती मुलगी मला परत कधीच भेटली नाही. मी आता रात्री झोपणं सोडून दिलं होतं. माझं खाणं पिणं देखील आता सुटलं होतं. आधी जो मी अगदी हसत खेळत गप्पा गोष्टी करायचो, आता अगदी शांत झालो होतो. सर्व लोक माझी ती अवस्था पाहून टेन्शनमध्ये होते आणि आता तर माझ्यावर नाराज देखील राहू लागले. माझ्या आईने तर कित्येक वेळा माझ्याकडे तक्रार केली होती, तुला झालंय तरी काय, तुझं बोलणं सोडून दिलं आहेस, शेवटी तुला कसलं टेन्शन आहे, कमीत कमी मला तर सांग, मी तुझं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या बहिणीने देखील मला कितीतरी वेळा प्रश्न विचारला होता की दादा तुला काय झालंय, तू आमच्या सोबत बोलत का नाहीस, तू ना बोलतोस ना हसतोस. मला माझ्या बहिणींना पाहिल्यानंतर त्या मुलीचा चेहरा झुंज प्रकर्षाने आठवायचा, परंतु मी माझ्या आतमध्ये लपलेलं ते रहस्य कोणालाही सांगू शकत नव्हतो. आणि मला शेवटचा रस्ता देखील हाच दिसत होता की मी केलेल्या त्या कृत्याची गुन्ह्याची देवाकडे माफी मागावी. होऊ शकतं की देव मला माफ करेल, त्यामुळे कदाचित माझ्या मनाला शांतता मिळेल. माहीत नाही किती दिवसानंतर मी मंदिरात गेलो होतो. तिथे मी कितीतरी वेळा प्रार्थनामध्ये माझ्या गुन्ह्याची माफी मागितली होती. रडून रडून मी देवाला सांगितलं की देवा, मी केलेला गुन्हा माफ कर आणि त्या मुलीसोबत माझी एकदाच भेट घडवून आण. मला तिच्याकडून देखील माफी मागायची आहे. तिच्याकडून माफी मागितल्यानंतर कदाचित माझ्या त्या बेचैन मनाला शांतता मिळेल. सांगायला गेलं तर मी खूप मोठा गुन्हा केला होता, परंतु मला माझा तो गुन्हा मान्य होता आणि मला त्याची माफी देखील पाहिजे होती. परंतु याच्या आधी मला त्या मुलीला माझ्या डोळ्यांसमोर अगदी सही सलामत पाहायचं होतं आणि तिला माझ्यासमोर बसवून माझ्या गुन्ह्याची माफी मागायची होती. परंतु ती मुलगी मला सापडतच नव्हती. एके दिवशी माझी प्रार्थना स्वीकार झाली. रात्रभर मी त्या मुलीबद्दल विचार करता करता कधी झोपलो माझं मला समजलं नाही. खूप दिवसांनंतर मला अशी झोप लागली होती. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी हैराण होतो की मला इतकी शांत झोप कशी लागली आणि मी कसम काय झोपलो. भलेही मी दिवसभर कितीही काम करू, परंतु मला रात्री झोप येतच नव्हती. परंतु आज मी खूप हैराण होतो. मी माझं सर्व सामान पटापट बेइनंगमध्ये भरलं आणि ऑफिससाठी तयार झालो. आज मी खूपच लेट झालो होतो. भलेही मी ऑफिसमध्ये बॉसच्या आवडीचा एम्प्लॉय होतो, परंतु रेग्युलर टाईमवर न येणाऱ्या एम्प्लॉयजला बॉस खूप ओरडायचे. त्यामुळेच मी लगेचच नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघालो. परंतु ऑफिसमध्ये येताच जी बातमी मला मिळाली त्यामुळे मी तर एका क्षणासाठी घाबरलो होतो. मला सांगितलं गेलं की बॉस खूप वेळापासून तुझी वाट पाहत आहेत आणि त्यांना तुला भेटायचं आहे. मी माझ्या बुद्धीवर जोर दिला की मी कोणती चूक तर केली नाही ना, माझं प्रेझेंटेशन तर ठीक होतं ना, परंतु सर्व काही ठीक होतं. मी दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला बॉसच्या केबिनमध्ये जाण्यासाठी तयार केलं. मी विचार केला, कदाचित मी उशिरा आल्यामुळे बॉस माझ्यावर नाराज झाला असेल आणि आता मला चांगलाच ओरडा भेटणार होता. मी स्वतःला त्या ओरड्यासाठी तयार केलं. मी हलूच बॉसच्या केबिनच्या बाहेर टकटक केली तेव्हा त्यांनी मला आतमध्ये यायला सांगितलं. मी दीर्घ श्वास घेतला आणि बॉसच्या केबिनमध्ये दाखल झालो तेव्हा माझा बॉस खूप जास्त टेन्शनमध्ये दिसत होता. मी येताच त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं आणि लगेचच माझा प्रॉब्लेम सांगितला की आज मला खूप दिवसानंतर अशी शांत झोप लागली होती, त्यामुळेच मला जाग आली नाही. उशिरा आल्यामुळे मी तुमची माफी मागतो. यापुढे मी या गोष्टीची काळजी घेईन. तर माझा आवाज ऐकून बॉस एकदमच दचकले होते आणि माझ्या बोलण्यावर मान हलवून बोलू लागले, अरे नाही बेटा भावेश, मी तुला यासाठी नाही बोलावलं की तू उशिरा आला आहेस. उलट मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज बस. आज त्यांच्या बोलण्याचा अंदाज खूपच नम्र होता. तसंही ते माझ्यासोबत खूपच नम्रपणाने बोलायचे, परंतु आज तर त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. मी अगदी हैराणीने सरांना पाहिलं की आज त्यांना काय झालं आहे आणि ते माझ्यासोबत असं काय बोलू इच्छितात. मी त्याच विचारांमध्ये खुर्चीत बसलो आणि मग बॉस बोलण्याची वाट पाहू लागलो. थोडा वेळ तरी बॉस त्यांच्या आतमध्ये बोलण्याची हिंमत करत राहिला आणि मग बोलू लागला, हे बघ तू खूप चांगला मुलगा आहेस. मी जेव्हापासून तुला कामावर ठेवला आहे माझ्यासाठी तू नेहमीच लकी सिद्ध झाला आहेस. तुझ्या कामाचा फेनक्टर, तुझ्या बोलण्याचा अंदाज, तुझं केअरिंग करणं हे मला खूपच आवडतं. त्यामुळेच मी तुला कधीच ओरडलो नाही
आणि कधीच तुला तुझ्या चुकीची शिक्षा दिली नाही. याचा अर्थ फक्त हाच आहे की तू मला खूप आवडतोस आणि आज मी एका महत्त्वाच्या कामासाठी तुला निवडला आहे. बॉस त्यांच्या बोलणं खूप जास्त गोल गोल फिरवून सांगत होते. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर ते अगदी स्पष्ट बोला. असं गोल गोल फिरवून सांगण्याची काहीच गरज नाही सर. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी प्रत्येक प्रयत्न करेन की तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकेन. त्यांनी एक नजर मला पाहिलं आणि मग बोलू लागले, हे बघ भावेश, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तू माझं बोलणं धुडकावून लावणार नाहीस. नक्कीच माझं बोलणं पूर्ण समजून घेशील. मी होकारार्थी मान हलवत सरांकडे बोलण्याचा इशारा केला. तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि मग बोलू लागले, माझी एक बहीण आहे आणि माझी इच्छा आहे की तू माझ्या बहिणीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं. मी बॉसला म्हणालो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? बोलू लागले, हो, माझी इच्छा आहे की माझ्या बहिणीसोबत तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं आणि मग त्यानंतर जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा तू तुला सोडून दे. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या मागे खूप मोठं कारण आहे. तिचं वय फक्त 20 वर्ष आहे, परंतु कोणीतरी तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. ती वेडी आहे, परंतु दिसायला अगदीच व्यवस्थित आहे. खूपच सुंदर आहे माझी बहीण, परंतु जेव्हापासून तिच्यासोबत कोणीतरी हा अत्याचार केला आहे ती एकदमच आजारी पडली आहे. तिचं डोकं एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहे आणि तिच्यावर उपचार देखील चालू आहेत. डॉक्टरांनी आशा दाखवली आहे की ती ठीक होऊ शकते, परंतु 5 दिवस झाले आहेत माझ्या बहिणीने काहीच खाल्लं नाही. जेव्हापासून एका नरा माणसाने तिच्यावर अत्याचार केला आहे ती अजून देखील रात्री अगदीच घाबरून किंचाळून उठते. 5 दिवसातच माझी गुलाबासारखी बहीण अगदीच खोमे झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर तिचं लग्न केलं तर कदाचित तिच्यासोबत झालेला तो अत्याचार ती विसरू शकते आणि त्याशिवाय डॉक्टरांना आशा आहे की लग्नानंतर तिचं डोकं देखील नॉर्मल लोकांप्रमाणे होऊ शकतं. त्यामुळेच माझी इच्छा आहे की तू माझ्या बहिणीसोबत लग्न करावं. तोच एक असा माणूस आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. जेव्हा माझी बहीण अगदी ठीक होईल तेव्हा तू नक्कीच तिला सोडून दे. त्या बदल्यात मी तुला माझ्या ऑफिसमध्ये एक चांगली पोस्ट देईन. सोबतच माझ्या बहिणीच्या हिस्स्याची जितकी प्रॉपर्टी आहे ती देखील तुझ्या नावावर करेन. बस माझ्या बहिणीला मरणापासून वाचव. जर तिची हीच अवस्था राहिली तर ती काहीच दिवसाची पाहुणी राहील. मी माझ्या बहिणीला माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही. अगदीच लहान होती ती जेव्हा माझ्या वडिलांनी तिला माझ्या कुशीत दिलं होतं. मी जन्माला आल्यानंतर 10 वर्षांनी माझी बहीण जन्माला आली होती. माझी बहीण फक्त 1 वर्षांची होती की बाबांना एक आजार झाला. त्यांच्याजवळ जास्त वेळ नव्हता. त्याने माझ्याकडून वचन घेतलं की माझ्या मुलीची नेहमीच काळजी घेशील. ही आता तुझी जबाबदारी आहे. मी नेहमीच तिला माझी मुलगी म्हणून सांभाळलं आहे, परंतु तिच्या त्या वेडेपणाचा कोणीतरी फायदा घेतला आहे आणि तिच्यावर अत्याचार केला आहे आणि मी आता तिला मरताना पाहू शकत नाही. मला एकदमच झटका बसला. अचानक मी बॉसकडे पाहिलं आणि त्यांना लगेचच प्रश्न विचारला की तुमच्या बहिणीचं नाव रुपाली आहे का? माझ्या त्या प्रश्नावर बॉस बोलू लागले, हो हो, माझ्या बहिणीचं नाव रुपाली आहे, परंतु तुला कसं माहीत? तर मी लगेचच डोळे बंद करून मनातल्या मनात देवाला आठवलं आणि देवाचे आभार मानले की त्याने माझी भेट रुपाली सोबत करून दिली. मी बॉस कडे मान हलवत लग्नासाठी मंजुरी दर्शवली की मी रुपाली सोबत लग्न करायला तयार आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मी आताच्या आता रुपाली सोबत लग्न करू शकतो. माझा तो उतावलीपणा पाहून बॉस खूप हैराण होते. बोलू लागले, सर्व ठीक तर आहे ना? काही झालं आहे का? आणि तू माझ्या बहिणीला आधीपासून ओळखतोस का? तर मला मात्र माझ्या इतक्या उतावलीपणावर राग येत होता, कारण की माझा बॉस मला सारखा एकच प्रश्न विचारत होता की तू रुपालीला कसं काय ओळखतोस? आणि त्या प्रश्नाचे माझ्याजवळ कोणतंच उत्तर नव्हतं. मी लगेचच बहाणा केला की मला एकदा तुमची बहीण रस्त्यामध्ये मिळाली होती आणि तिने मला तिचं नाव रुपाली सांगितलं होतं. खूपच निरागस होती, त्यामुळेच मला तिचं नाव लक्षात राहिलं. माझं बोलणं ऐकून बॉस अगदीच हसले आणि मग बोलू लागली, हा, मी तिच्याबद्दलच बोलतो. ती नेहमीच घरातून बाहेर निघते आणि रस्त्यावर फिरत राहते. असंच एकदा रस्त्यावर वरून घरापासून थोडं दूर गेली होती
आणि एका राक्षसाने तिच्या त्या निरागसपणाचा फायदा उचलला. त्या प्रसंगामुळे तिचं पूर्ण आयुष्य बर्बाद केला आहे. ती एकदम शांत झाली आहे. कोणीही जर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तिला स्पर्श करू इच्छितो तेव्हा ती अगदी ओरडू लागते. तिची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्यामुळेच माझी इच्छा आहे की तिचं लग्न व्हावं, जेणेकरून तिला कोणीतरी सांभाळणार असेल. तिला या वेळेला एखाद्या आधाराची गरज आहे आणि त्यासोबतच एका वैवाहिक जीवनाची देखील गरज आहे. मी लगेचच त्यांना माझा होकार दर्शवला आणि मग त्यांना लग्नाची तारीख देखील दिली. 15 दिवसांनंतर माझं लग्न रुपाली सोबत ठरलं होतं. माझी आई आणि माझ्या बहिणी तर अगदी हैराण होत्या की मी असं कसं करू शकतो. माझी आई बोलू लागली, ना मुलगी पाहिलीच नाही तिच्या घरातल्यांची काही ओळख, असं कसं लग्न करू शकतोस. जेव्हा माझ्या आईला समजलं की मुलगी वेडी आहे तेव्हा माझी आई तर रागाने वेडीपिशी झाली. बोलू लागली, असं कसं मी एका वेड्या मुलीला माझ्या घराची सुनबाई करू शकते. तू असं कसं करू शकतोस भावेश? तू वेडा झाला नाहीस ना? एकदा पुन्हा विचार कर की तू कसा एका वेड्या मुलीसोबत आयुष्य घालवशील. हे तर मला देखील माहीत नव्हतं की मी रुपालीला कसं सांभाळेल आणि मी या गोष्टीमुळे घाबरलो देखील होतो की जेव्हा ती माझा चेहरा पाहिल तेव्हा ती माझ्यासोबत कसं वागेल. परंतु मी विचार केला होता की मी तिच्यासोबत लग्न नक्कीच करेल. मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिला सांभाळायचं होतं, कारण की जे काही झालं होतं ते सगळं माझ्या मुलेचं झालं होतं. मी त्या निराका मुलीच्या आयुष्याला खराब केलं होतं आणि आता मलाच तिला पुन्हा एकदा चांगल्या आयुष्याकडे परत आणायचं होतं. 15 दिवस असंच निघून गेले होते आणि तो दिवस देखील आला जेव्हा रुपाली माझ्या आयुष्यात येणार होती. माझी आई तर अजूनही या लग्नासाठी नकारच देत होती. तिचं म्हणणं होतं, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, मग मी माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न एका वेड्या मुलीसोबत कसं लावून देऊ? असं होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मी माझ्या आईला मी जीव देण्याची धमकी दिली तेव्हा नाईलाजाने माझ्या आईला माझ्या लग्नात यावं लागलं. आम्ही लोक आमच्या बोसच्या घरी पोहोचलो होतो. सगळ्या रीती अगदी व्यवस्थित झाल्या होत्या, कारण की मी चेहऱ्यावर मुंडाल्या वगैरे बांधल्या होत्या आणि त्या मुंडाल्या अशा प्रकारे बांधल्या होत्या जेणेकरून ती माझा चेहरा पाहू शकणार नाही. बोसने सांगितलं की जेव्हापासून रुपालीला समजलं आहे की तिचं लग्न होणार आहे, जसं ती तिच्या बाहुलीचं लग्न करते अगदी तसंच तेव्हापासून रुपालीच्या परिस्थितीत थोडी थोडी सुधारणा होऊ लागली आहे. ती तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराला हळूहळू विसरत चालली आहे. मी देखील रुपालीला पाहिलं तेव्हा तिचा तो चमकणारा गोरा रंग फिका पडला होता. डोळे तिचे सुजलेले होते. रुपालीची अवस्था पाहून मला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. ती सारखं माझ्या मुंडावल्यांना हात लावून खुश होत होती. मला माहीत होतं की जेव्हा ती माझा चेहरा पाहिल तेव्हा परत अशा प्रकारे खुश होणार नाही. बॉसने माझ्या पुढे हात जोडून विनंती केली की माझ्या बहिणीची काळजी घे. कळत नकळत तिच्याकडून काही चूक झाली तर तिला माफ कर. मी माझ्या बॉसचे हात पकडले आणि त्यांना विश्वास दिला होता की तुम्ही अगदीच बेफिकर राहा. आता रुपाली माझी बायको आहे. तुमच्या बहिणीसोबत ती आता माझी बायको देखील आहे आणि माझी जबाबदारी आहे. तुम्ही तिची काळजी घ्यावी. असा विश्वास दिल्यामुळे रुपालीची आई खूपच खुश झाली होती. तिने पुढे येऊन मला आशीर्वाद दिला आणि बोलू लागली, आजया जमान्यात असे लोक खूप कमी असतात. देव करू आणि तुझ्या आयुष्यात कधीच कोणतंच दुःख न येऊ. तू खूपच चांगला माणूस आहेस. मला माझ्या अशी स्तुती ऐकून अजिबात चांगलं वाटत नव्हतं. मी रुपालीचा हात पकडून तिला माझ्या गाडीपर्यंत घेऊन आलो. आज माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. परंतु जी मुलगी माझ्या आयुष्यात आली होती कदाचित तिला या रात्रीचा अर्थ माहीत नव्हता. मी दीर्घ श्वास घेतला आणि खोलीत गेलो. मी विचार केल्याप्रमाणे अगदी तसंच झालं. जेव्हा रुपालीने माझा चेहरा पाहिला तेव्हा ते आरडाओरडा करत माझ्यापासून लांब जाऊ लागली. सारखं नकारार्थी मान हलवत फक्त एकच बोलत होती की माझ्याजवळ येऊ नकोस, मला त्रास देऊ नकोस दादा, मला दुःखतय वेदना होत आहेत, माझ्याजवळ येऊ नकोस. मला पुन्हा एकदा ती रात्र आठवली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी शांतपणे तिच्याजवळ बसलो. जेव्हा ती किंचाळून थकून गेली तेव्हा माझ्याजवळ बसली आणि रडत बोलू लागली, मला खूप वेदना होतात, प्लीज माझ्यासोबत तसं काम परत करू नकोस, मला जाऊ दे, मला माझ्या घरी जायचं आहे. मी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि तिला प्रेमाने बोलू लागलो, मी तुझ्यासोबत काहीच करणार नाही रुपाली, मी आता तुला अजिबातच त्रास देणार नाही. तुझे सगळे त्रास दूर करण्यासाठीच मी तुला माझ्या आयुष्यात सामील केला आहे. मला माफ कर.
त्या दिवशी माहीत नाही मला काय झालं होतं जेव्हा मी तुझ्यासोबत ते तसं वागलो होतो. आता तुला कधीच मी त्रास देणार नाही, तुला काही त्रास होणार नाही असं बोलत मी रुपालीचे अश्रू माझ्या हाताने साफ केले होते. तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. ती देखील कदाचित रडून रडून थकली होती आणि आता माझ्या खांद्यावर अगदी निवांत डोकं ठेवून बसली होती. अजूनही ती सुस्कारे सोडत होती. सुस्कारे सोडताना देखील ती हेच बोलत होती. तिच्या तोंडातून हेच निघत होतं की तू खूप वाईट आहेस, तू मला खूप त्रास दिला आहेस, मी तुला कधीच माफ करणार नाही. रुपालीचं ते बोलणं ऐकून माझ्या देखील डोळ्यात अश्रू आले होते. मी तर अशा मुलीला माझ्या वासनेचा शिकार केला होता, जिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, जिला स्वतःची शुद्ध नव्हती. मी खूप वेळ तिला माझ्या मिठीत घेऊन बसलो होतो. ती रात्र माझ्यासाठी खूपच त्रासदायक वेदनादायक होती, कारण की माझी बायको माझ्या मिठीत रात्रभर सुस्कारे सोडत होती. सकाळपर्यंत तिची अवस्था थोडी बहुत ठीक होती. आता तिला रडत होती, पण नाही काही बोलत होती, बस मलाच पाहत होती. मी तिला प्रेमाने माझ्या आजवल बसवलम. तिच्या केसांमधून हात फिरवत बोलू लागलो, रुपाली, त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळेच मी तुला त्रास दिला, परंतु बघ कालची रात्र माझी तब्येत ठीक होती, त्यामुळेच मी तुला अजिबात त्रास दिला नाही. आता तू माझी तक्रार कोणालाही करू नकोस. जर तू माझी तक्रार तर कोणालाही केली नाहीस तर मी तुला खूप सारे चॉकलेट्स आणून देईन. मी तिला या गोष्टीसाठी तयार करत होतो, जेणेकरून तिने कोणासमोरही सांगू नये की मीच तो राक्षस होतो, त्याने तिची इज्जत खराब केली होती. चॉकलेटचं नाव ऐकून ती लगेचच तयार झाली आणि खुश होत बोलू लागली, हा ठीक आहे, मी तुझं नाव दादाला सांगणार नाही आणि नाही माझ्या आईला सांगणार, परंतु तू माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट्स घेऊन येशील ना? मी म्हणालो, हो, खूप सारे चॉकलेट्स घेऊन येईन. मग बोलू लागले, ठीक आहे, परंतु मला एक वचन दे की आता तू मला त्रास देखील देणार नाहीस, मला दुखवणार देखील नाहीस. मी म्हणालो, रुपाली, मी तुला कधीच काहीच दुखवणार नाही. नाही, तू नेहमीच माझ्यासोबत राहशील, मी नेहमीच तुला अगदी प्रेमाने ठेवेन. आता ती माझ्यावर विश्वास ठेवू लागली. हळूहळू आमच्या लग्नाला 5 दिवस निघून गेले. रुपाली आता हळूहळू माझ्यासोबत बोलू लागली होती, परंतु तिच्या बोलण्यामध्ये तोच निरागसपणा होता. मी तिची खूप काळजी घ्यायचो, तिची प्रत्येक गोष्ट ऐकायचो, रोज तिच्यासाठी चॉकलेट आणि आईस्क्रीम घेऊन यायचो. रुपाली आता माझ्यावर खुश राहू लागली. माझं सगळं म्हणणं ऐकायची. माझ्या आईचं मन रुपालीच्या त्या निरागस वागण्यामुळे विरघळलं होतं. ती देखील रुपालीची खूप खूप काळजी घ्यायची आणि माझ्या बहिणीसोबत देखील तिची चांगलीच गट्टी जमली. माझ्या घरातलं वातावरण रुपालीला खूप आवडलं होतं, त्यामुळेच ती तिच्या घरी जायला देखील तयार नसायची. रात्री देखील ती नेहमीच माझ्या बेडवर माझ्या जवळ झोपायची, मला मिठी मारून झोपायची, कारण की ती रात्री खूप घाबरायची. परंतु आता मला रुपालीच्या त्या स्पर्शामुळे काहीच भावना निर्माण होत नव्हत्या. कदाचित माझ्या आतील वासना संपूर्ण गेली होती. मी तिला एखाद्या काचेच्या बाहुलीप्रमाणे माझ्या मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला झोपवायचो आणि जेव्हा ती झोपायची तेव्हा तिच्या डोक्याखालून माझा हात काढून मी देखील झोपायचो. परंतु एक गोष्ट मला खूपच त्रास देत होती. रुपाली सोबत माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे या गोष्टीचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मी खूपच बेचैन होतो, कारण की बॉस सोबत माझं हेच बोलणं झालं होतं, जसं ती ठीक होईल मी तिला सोडून देईन, परंतु आता माझं मन तिला सोडण्याचं होतच नव्हतं. रुपाली माझ्या आता मनात बसली होती, माझ्या आयुष्याचा एक भाग झाली होती. मी तिला कोणत्याही किमतीत सोडू इच्छित नव्हतो. मी निर्णय घेतला, मी बॉस सोबत याबद्दल बोलेन की रुपाली आता माझी बायको म्हणूनच राहील. आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी बॉसला याबद्दल सांगितलं तेव्हा तो खूपच हैराण झाला. बोलू लागला, भावेश, ही तर खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे. मी तर हा विचार करून या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल बोललो होतो की कोणीही व्यवस्थित मुलगा, तरुण मुलगा या अशा वेड्या मुलीसोबत लग्न करणं पसंत करणार नाही, जिने आधीपासूनच स्वतःची इज्जत गमावली आहे. आणि तुला तर सगळं काही माहीत असून देखील रुपालीला स्वतःसोबत कायमस्वरूपी ठेवायला तयार आहेस, ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी माझ्या बॉसला सांगितलं नव्हतं की रुपालीची इज्जत खराब करणारा नराधम मीच आहे आणि मी हे रहस्य माझ्या मनात पूर्ण आयुष्य रहस्य म्हणूनच ठेवणार. मी अगदीच निवांतपणे घरी आलो. पहिल्यांदाच मला रुपालीला मिठीत घेतल्यानंतर तिचा स्पर्श जाणवला होता. मी तिला जाणवून दिलं होतं की रुपाली फक्त माझी आहे आणि माझीच राहणार, ती आता कुठेही जाणार नाही. रुपाली बोलू लागली, काय झालं भावेश, आज तुम्ही मला अशी मिठी का मारली? मी म्हणालो, कारण की आज मला तुझ्यावर खूप प्रेमात आहे. आज मी तुला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर नेणार आहे. रुपाली अगदीच आनंदाने उड्या मारू लागली आणि लगेचच माझ्यासोबत यायला तयार झाली. वेळ हळूहळू निघून चालला होता. औषधांच्या
आणि माझ्या प्रेमाच्या रुपालीवर खूप जास्त परिणाम झाला होता. रुपाली आता हळूहळू ठीक होऊ लागली होती आणि काही महिन्यातच तिची अवस्था अगदीच ठीक झाली. आणि त्या रात्री देखील मी रुपालीला माझ्या मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मला जाणवलं की रुपालीने मला अगदी घट्ट मिठी मारली आहे. ती माझ्या मिठीत सामावली होती. मी रुपालीला माझ्या मिठीत घेतलं कारण की मला तिच्या भावना समजल्या होत्या. आणि आज आमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती कारण की आज आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली होती. आणि येणार आयुष्य अगदी आनंदाने भरलेलं होतं जिथे दुःखाची सावली देखील नव्हती. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद संगीती.